आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली मनपाच्या विकास युगाचा मानबिंदू आयुक्त सत्यम गांधी यांना जनसमुदायाचा भावपूर्ण निरोप. 1 वर्षाच्या झंझावाती कार्यकाळात शहराने गाठला प्रगतीचा उच्चांक. डिजिटल सांगली व आर्थिक शिस्तीचा वारसा सोपवत आयुक्त रवाना. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांचा निरोप समारंभ आज महापालिका मुख्यालयातील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात अत्यंत भारावलेल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रशासक नव्हे तर शहराचा एक घटक म्हणून काम करणाऱ्या एका लोकाभिमुख अधिकाऱ्याला यावेळी महापौर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कर्मचारी वृंदाच्या वतीने कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात आला. आयुक्त सत्यम गांधी यांच्या कार्यकाळाने मनपा प्रशासनाला नवी दृष्टी दिली. त्यांच्या कामगिरीचे ठळक पैलू खालीलप्रमाणे राहिले. आर्थिक क्रांती व शिस्त, पायाभूत सुविधांचा विस्तार, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, पर्यावरणपूरक पावले, आधुनिक नियोजन, आरोग्य व सेवा सक्षमीकरण. यावेळी व्यासपीठावर महापौर धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती अतुल माने, गटनेते मैनुद्दीन बागवान व युवराज गायकवाड उपस्थित होते. सत्यम गांधी यांनी केवळ फायली निकाली काढल्या नाही तर शहराच्या विकासाच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्या कार्यकाळात शहराचा चेहरामोहरा बदलला असून त्यांनी घातलेला विकासाचा पाया भविष्यात मैलाचा दगड ठरेल अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील व स्मृती पाटील यांनी आयुक्तांच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक केले. निरोपाला उत्तर देताना आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड या शहराची सेवा करणे ही माझ्यासाठी केवळ ड्युटी नव्हती तर एक सन्मान होता. लोकप्रतिनिधींचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची साथ यामुळेच आपण कठीण वाटणारे प्रकल्प पूर्ण करू शकलो. या शहराने मला जे प्रेम दिले ते मी कधीही विसरणार नाही. आयुक्त सत्यम गांधी यांचा कार्यकाळ सांगली मनपाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल असा राहिला आहे. त्यांच्या रूपाने शहराने गतिमान, पारदर्शक आणि प्रगत शासनाचा अनुभव घेतला. महापालिका परिवारातर्फे त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस उद्दंड शुभेच्छा देण्यात आल्या. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.